तुम्ही एखादं लहानसं बाळ बघितलंय का? काही वर्षानंतर ते मोठं होत जातं, पण त्याची खेळणी, त्याची बुटं, त्याचे कपडे तसेच राहतात. हे असं का घडत असावं? या मागचं शास्त्रीय कारण आपण या लेसनमध्ये शिकणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. 2026 यामध्ये न्यू सिलेबस चेंज झाला आहे क्लास 6चा आणि त्यानुसार आज आपला फर्स्ट लेसन आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हा लेसन आपण खूप रोजच्या उदाहरणावरून अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. आणखीन एक मित्रांनो, की याआधी मी मराठी, इंग्लिश, जिओग्राफी आणि मॅथ्स याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते जाऊन बघू शकता, म्हणजे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होणार आहे. तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आणखीन हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुम्हाला शेवटी असा एक क्वेश्चन विचारणार आहे जो नेहमी एक्झाममध्ये विचारला जातो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपला फर्स्ट लेसन आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? वैशिष्ट्य है ना. आता वैशिष्ट्य लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची कोणती कोणती वैशिष्ट्ये आहेत ते आपण शिकणार आहोत या लेसन मध्ये. बघा आता काय दिलेलं आहे. दिस इज अवर मोती. आता आपल्याला हे पिक्चर दिसत आहे, फर्स्ट नंबरचं पिक्चर बघा. तुम्हाला काय दिसतो आहे? इथे मोती दिसतोय हा, है ना. 2 years ago when we brought him home he was a small puppy. आणि 2 वर्ष आधी आम्ही त्याला घरी आणलं ना, तेव्हा छोटंसं पिल्लू होतं, ते छोटंसं पपी होतं. At that time he could not even stand properly. आणि त्यावेळेला ना त्याला व्यवस्थित उभं सुद्धा नव्हतं राहता येत. असं उभं राहिलं की धडपडून पडून जायचं, ते चालता सुद्धा नव्हता येत. He used to drink the milk we gave him and sleep for a very long time. आता आम्ही त्याला म्हणजे त्याला स्वतःहून काही असं दूध वगैरे तो मागायचा नाही, आम्हाला त्याला द्यावं लागायचं, त्याला पाजावं लागायचं दूध. आणि तो पुष्कळ वेळ काय करायचा? दूध पिलं की झोपून राहायचा, बस एवढंच काम करायचं, जास्त वेळ तो झोपायचा. नाव मोती हॅज ग्रोन. आता मोती मोठा झालेला आहे. बघा आता सेकंड पिक्चर मध्ये बघा, इथे आपल्याला मोती दिसतोय की नाही मोठा झालेला. देन काय आहे? इफ अ बॉल इज थ्रोन फार अवे ही रन्स टू गेट इट. आता काय करतो तो, की जेव्हा आम्ही बॉल असं दूर फेकतो की नाही, तो जातो आणि तो पकडून आणतो आमच्यासाठी. ही कॅचेस द बॉल इन हिज माउथ अँड ब्रिंग इट बॅक. आता आम्ही बॉल फेकला की तो काय करतो? धावत जातो आणि तो बॉल पकडतो आणि तोंडाने पकडतो आणि आमच्या जवळ आणून देतो. If biscuits is tossed up high, he jumps and catches it in the air. आता आम्ही काय करतो? मग बिस्किट सुद्धा असतात ना, तर मग त्याला खायचं असते बिस्किट, त्याला आवडतात बिस्किट्स. मग आम्ही काय करतो? ते बिस्किट्स असं वरती हवेमध्ये फेकतो. पण तो इतका हुशार झालेला आहे आता आमचा मोती, की पटकन असा जम्प करतो आणि हवेतच ते बिस्किट्सला पकडतो. When taken for a walk, he now pulls me along. आता आम्ही ते बघा, आता थर्ड पिक्चर मध्ये इथे काय दाखवलेलं आहे. आता तो काय म्हणतो, की जेव्हा आम्ही त्याला वॉकला घेऊन जातो ना, आता तो मला काय करतो? खेचत खेचत, म्हणजे त्याची स्पीड एवढी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये शक्ती इतकी आलेली आहे की तो आम्हाला खेचतो, मला त्याच्या मागे मागे असं धावत जावं लागतं, म्हणजे इतका स्पीड त्याच्यामध्ये आला. Moti grew up, but during that time his dog collar, his leash and his toys have all remained the same size. आता मोती तर मोठा झाला, पण लहानपणी ना मी त्याच्या गळ्यामध्ये डॉग कॉलर म्हणजेच काय, गळ्यातला पट्टा नसतो का, आपण पपींना कुत्र्यांना असा कुत्र्याचा पट्टा असतो, त्याला डॉग कॉलर असं म्हणतात. लीश म्हणजे त्याची ती जोरी किंवा साखळी असते त्याला बांधण्याची, आणि त्याची खेळणी. मग आता काय झालं, की मधल्या काळात म्हणजे तो छोटासा पपी होता, त्याचा तो आता मोठा झालेला आहे. आता ह्या ऍक्टिव्हिटी करायला लागला, पटकन बॉल पकडायला लागला, तो आमच्या मागे खेचत, म्हणजे तो समोर धावतो आणि आम्हाला त्याच्या मागे मागे जावं लागतं. आता म्हणजे तो तर वाढला, पण त्याचा डॉग कॉलर म्हणजे त्याचा गळ्याचा पट्टा तसाच राहिला, त्याची साखळी, त्याची खेळणी ही तशीच राहिली. ती वाढली का? साईज मध्ये मोठी झाली का? नाही. दे डिड नॉट ग्रो लाईक मोती, म्हणजे ते मोती सारखे नाही वाढले. वाय दिस मस्ट हॅव हॅपन. मग हे असं का झालं असावं? तुम्ही सांगू शकता का मला याचा आन्सर? कमेंटमध्ये जरूर सांगा की ह्या सगळ्या गोष्टी का बरं वाढल्या नाहीत, त्या का बरं रिमेन ॲज इट इज, म्हणजे ज्या जशाच्या तशाच का राहिल्या, मला कमेंटमध्ये सांगा आणि मला ते वाचायला जरूर आवडेल.
आता खाली आपल्याला बघा हे सेकंड पिक्चर दिसतंय इथे काय दिलेलं आहे, मेनी थिंग्स आर शोन इन दिस पिक्चर. आणि आता बघा या पिक्चर मध्ये पुष्कळशा वस्तू दिलेल्या आहेत. विच ऑफ देम नीड फूड. आता तुम्ही मला सांगा की याच्यापैकी कोणाला कोणाला अन्नाची गरज लागते. विच थिंग्स इन द पिक्चर डोंट ग्रो. आणि अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या ज्या मोठ्या होत नाहीत, ग्रो म्हणजे त्यांची वाढ होत नाही. मेक लिस्ट ऑफ बोथ सेपरेटली. म्हणजे आता आपल्याला 2 लिस्ट बनवायच्या आहेत. म्हणजे कोणती, एक ग्रोन अप अँड आणि कोणती आहे, डोंट ग्रो. अशा 2 लिस्ट बनवायच्या आपल्याला आणि त्या तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. ओके, चला आता तुम्हाला हे ऑब्झर्व करायचं आहे आणि याची आन्सर्स द्यायची आहेत. तर चला नेक्स्ट स्लाइड कडे आपण वळूया. मित्रांनो, इथे तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे आणि ती स्वतः करायची बरं का. बघा आता इथे काय दिलेलं आहे, गो टू अ लार्ज ट्री नियर युअर स्कूल ऑर होम. आता तुमच्या घरात शेजारी किंवा शाळेच्या बाजूला असं मोठं झाड असेल की नाही, तिथे तुम्ही जायचं आहे. मग काय करायचं, केअरफुली ऑब्झर्व ऑल द थिंग्स अँड लार्ज लिव्हिंग ऑर्गॅनिझम अराउंड इट अँड मेक अ लिस्ट ऑफ ऑल दोज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता तुम्हाला जायचं आणि त्या झाडाच्या भोवती आजूबाजूला सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करायचं आणि त्याची एक छानशी लिस्ट बनवायची आहे. मग आता ऑब्झर्वेशन कशाचं करायचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जे सजीव आहेत त्यांची एक लिस्ट करायची आहे ना. काय दिलेलं आहे, टेक अ क्लोज लुक ॲट द ट्री ट्रंक, ब्रांचेस, लिव्स अँड फ्लावर्स. आता तुम्ही त्या झाडाजवळ जायचं, मग त्याची ट्रंक म्हणजे त्याचं खोड, त्याची फांद्या, पानं, फुलं या सगळ्यांना ऑब्झर्व करायचं बरं का. मग डिड यू स्पॉट एनी लिव्हिंग क्रिएचर्स इन द यंग बार्क ऑफ द ट्रंक, ऑन द लिव्स ऑर इन द सॉइल बिनीथ द ट्री. मग आता तुम्हाला काही दिसतं का की लिव्हिंग क्रिएचर थ्रू बार्क म्हणजे त्याच्या ज्या फांद्या आहेत, त्याचे जे खोड आहे, त्याच्या भोवती त्याला किंवा ट्रंक म्हणजे त्याची जी खोड आहे किंवा बूड आहे त्याच्या शेजारी तुम्हाला किंवा पानांवर किंवा जमिनीजवळ तुम्हाला असं काहीतरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसतंय का, ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं. आर देअर एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हिडन इन द पाइल्स ऑफ फॉलन लिव्स. मग आणखीन तुम्ही काय ऑब्झर्व करायचं की खाली पानं पडलेली आहेत, झाडाची ती वाढलेली पानं असतात की नाही, त्या पानांच्या ढिगाऱ्याखाली आणखीन तुम्हाला काही दिसतं का, त्या सगळ्यांची लिस्ट करायची. मेक अ लिस्ट ऑफ एव्हरीथिंग यू फाइंड अँड कम्पेअर युअर लिस्ट विथ युअर फ्रेंड्स observation and does your combined list include grass growing under the trees and small saplings. मग आता तुम्हाला काय काय दिसणार बघा. आता हे पिक्चरच आहे. आता तुम्हाला काय दिसतंय या पिक्चरमध्ये, भरपूरशे लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसत आहेत बघा. इथे पक्षी सुद्धा दिसत आहे आपल्याला. देन ही खारुताई स्क्वेरल पण दिसते आहे बघा. इथे अँट म्हणजे हे पाण्याच्या ढिगाऱ्याखाली म्हणजे छोट्याशा अशा मुंग्या पण असतील है ना. मग इथे गवत सुद्धा उगवलेलं आहे. या झाडांवर झाडाच्या अवतीभोवती एखादं क्रिपर असू शकते, ते वेल सुद्धा वाढलेलं असेल. म्हणजे अशा पुष्कळशा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या थिंग्स आपल्याला दिसू शकतात आणि त्याची अशी एक लिस्ट आपल्याला करायची आहे. ही एक ऍक्टिव्हिटी आहे, सोपी आहे आणि ते तुम्ही करू शकता. चला आता नंतर काय दिलेलं आहे आपल्याला. आता तुम्ही त्या झाडाजवळ गेले, तुम्ही ऑब्झर्व केलं. मग आता अशा काही वस्तू असतील, some living organisms are so large that they can be seen from a distance while others are very small. आता तुम्ही ऑब्झर्व केलं, त्या झाडाजवळ गेले तर तुम्हाला झाड हे खूप दुरून सुद्धा दिसणार. म्हणजे अशा काही वस्तू आहेत, असे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत की तुम्ही दुरून अंतरावर सुद्धा बघू शकता. म्हणजे तुम्हाला दिसू शकते. झाड झाले, पक्षी झाले आणि काही खारुताई सारख्या, कुत्रा मांजर कोणी बसलं असेल ते आपण दुरून बघू शकतो. मग काय आहे, म्हणजेच काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असे आहेत की आपण मोठे असतात म्हणून ते डोळ्यांनी बघू शकतो है ना. सम आर इवन मायक्रोस्कोपिक अँड सो टायनी दॅट दे कॅन नॉट बी सीन विथ द नेकेड आईज. पण असे हे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, असे पण काही सजीव आहेत की जे आपण डोळ्यांनी नाही बघू शकत. आपल्याला मायक्रोस्कोपची गरज लागते. जेव्हा मायक्रोस्कोप मधून बघेल तर तेव्हा आपल्याला काहीतरी आपल्याला तिथे इन्सेक्ट्स दिसतील किंवा काहीतरी मायक्रोज दिसतील की जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही. मग रिगार्डलेस ऑफ देअर साईज एव्हरी लिव्हिंग थिंग्स नीड्स एअर, फूड अँड वॉटर. मग आता प्रत्येकाच्या साईजनुसार
प्रत्येकाला हवा, पाणी आणि अन्नाची गरज असते. मग तो छोटा असेल, टायनी असेल तर त्याला त्याच्या साईज प्रमाणे लागणार, जर मोठं असेल तर त्याला त्याच्या साईज प्रमाणे. पण प्रत्येकाला कशा कशाची गरज असते? एअर, फूड अँड वॉटर, अन्न, पाणी आणि वारा. They gain energy from food which allow them to grow. मग आता त्यांना अन्न म्हणजे एनर्जी कुठून मिळणार? मोठं होण्यासाठी, वाढण्यासाठी एनर्जी लागेल की नाही? आपल्याला सुद्धा एनर्जी पाहिजे असते, म्हणून तर आपण जेवण करतो ना. जेवण करतो आणि म्हणून आपण ग्रो होतो. म्हणजेच आपल्याला एनर्जी येण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते आणि त्याच्याचमुळे आपली वाढ होत असते. हे आपण इथे शिकलेलो आहोत. मित्रांनो, इथे एक नवीन कन्सेप्ट आपण शिकणार आहोत, ग्रोथ. ग्रोथ म्हणजे काय होते? वाढ. काय होते? वाढ. आणि डेव्हलपमेंट म्हणजेच काय? विकास. ठीक आहे, याच्यामध्ये फरक आहे. आपण वाढ आणि विकास याच्यामध्ये फरक आहे बरं का. आता आपण इथे फर्स्ट पिक्चर बघा, या पिक्चरमध्ये बघा, या पिक्चरमध्ये छोटंसं लहानसं बाळ दिसतंय तुम्हाला, है ना. सुरुवातीला बिलकुल छोटंसं राहतं, त्याला बसता येत नाही, मग ते बसायला लागतं, टोंगळ्यावर येतं, मग रांगतं ते हळूहळू, मग उभं राहून ते दुडू दुडू धावायला लागतं, मग ते मोठं होतं आणि एक यंग पर्सन बनून जातं. म्हणजेच त्याची काय होत होते? ग्रोथ होते, वाढ होते, है ना, ग्रोथ होते. म्हणजेच इथे बघा, ग्रोथ इन लिव्हिंग बीइंग्स इज नॉट जस्ट द इन्क्रीज इन देअर साइज, हाईट अँड वेट. As a baby grows, it also learns new skills such as crawling, standing, walking and jumping. आता ग्रोथ इन लिव्हिंग बीइंग म्हणजेच ही काय झाली? वाढ झाली. ठीक आहे. पण आपण जे नवीन नवीन शिकतो, आपण बोलायला शिकतो, आपण एखादी कृती करायला शिकतो, आपल्याला छान कोणाला गाणं म्हणता येत असेल तर गाणं म्हणायला शिकतो, कोणी पेंटिंग काढतं, ही काय झाली? त्यांच्यामध्ये विकास होत गेला, त्यांची डेव्हलपमेंट होत गेली. बघा, वाढ तर सगळ्यांचीच होते. आता या पिक्चरवरूनच समजून घेऊ. इथे हा छोटासा बाळ आहे, तो रांगतो आहे, पण त्यांनी जेव्हा डेव्हलपमेंट केली, त्याच्या बुद्धीचा जेव्हा विकास झाला, तेव्हा तो चालायला शिकला. वाढ तर तशीच होत होती, त्याचे हात, पाय, शरीर तसंच साईजमध्ये वाढत होतं. पण जर त्याला टोंगळ्यावरून जर त्याला पायी चालणं यायला पाहिजे, म्हणजेच त्याच्यामध्ये विकास होत गेला, है ना. ह्युमन बीइंग अशी आहे की त्याच्यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्या दोन्ही गोष्टी होत असतात. आता तुम्ही बघा, डेव्हलपमेंट होते, है ना. मग आता इथे आपण बघूया की हा मुलगा आहे, हा छान असा रनर बनला. समजा तो मोठा झाला, त्याच्या शाळेमध्ये काही कॉम्पिटिशन झाली, त्याच्या शरीराची तर वाढ झालीच, प्रत्येकाच्या अवयवांची वाढ होते. पण जर तो रनिंगमध्ये चांगला राहिला तर त्यांनी ही स्किल अडॉप्ट केली, त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळालं, म्हणजेच त्याचा काय झाला? विकास झाला. म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट याच्यामध्ये फरक आहे. ग्रोथ म्हणजे शरीराची अवयवाची वाढ होणे, पण डेव्हलपमेंट इज द प्रोसेस इन अन ऑर्गॅनिझम्स बॉडी, इंटेलिजन्स, वर्क, कॅपॅसिटी अँड स्किल. म्हणजेच डेव्हलपमेंट म्हणजे काय? त्याच्या बॉडीमध्ये तर वाढ होतेच, पण त्याच्या बौद्धिक इंटेलिजन्स म्हणजे बौद्धिक वाढ सुद्धा होते, वर्क कॅपॅसिटी म्हणजे काम करण्याची क्षमता सुद्धा वाढते, अँड स्किल म्हणजे नवीन नवीन कौशल्य, नवीन नवीन स्किल्स तो अडॉप्ट करत जातो, नवीन नवीन शिकत जातो. आता आपल्याला बघा की आपले जे पूर्वज होते, तुम्हाला आठवतं का? तुम्ही हिस्ट्रीमध्ये शिकला असाल, 5वीच्या हिस्ट्रीमध्ये आहे ते, नाही का, ह्युमन ग्रोथ कशी होत गेली. म्हणजे तेव्हा आपली ग्रोथ झाली, पण डेव्हलपमेंट हळूहळू कशी झाली? म्हणजेच आपल्याला प्रत्येक गोष्टीचा शोध लागत गेला, ती गोष्ट आपण अप्लाय करत गेलो आणि त्याच्यावर मास्टरी करत गेलो, म्हणजे हेच काय? डेव्हलपमेंट झालं. आणि हे कशामुळे झालं? आपली वर्क कॅपॅसिटी झाली आणि नवीन नवीन स्किल्स आपण शिकलो, त्याच्यामुळे आपला डेव्हलपमेंट सुद्धा झाली. म्हणजेच ह्युमन बीइंग मध्ये काय होते? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बोथ होते. आता बघा, ऑल्दो ऑल लिव्हिंग बीइंग्स ग्रो, ग्रोथ इन ॲनिमल्स ऑकर्स ओनली फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ देअर लाईफ. आता ऑल लिव्हिंग बीइंग्स ग्रो, सगळ्यांचीच वाढ होते, जे लिव्हिंग बीइंग्स आहे त्यांची वाढ होते, पण इन ॲनिमल्स ऑकर्स ओनली फॉर स्पेसिफिक पिरियड ऑफ देअर लाईफ. पण ग्रोथ ही वाढ म्हणजेच प्राण्यांच्या त्यांच्या आयुष्याच्या एका ठराविक काळापुरतच होत असते.
नाहीतर आपण बघा, जर कुत्र्याचं आयुष्य 25 वर्ष असेल, समजा एक कुत्रा 25 वर्ष वाढत असेल, तर मग त्याची साईज तर 25 वर्षापर्यंत वाढली असती. मग तो कुत्रा छोट्याशा पपीपासून किती मोठा वाढव्य दिसला असता. जर आपली साईज पण एक ठराविक काळापर्यंत मर्यादित वाढते, हाईट आपली बघा, मुलांची मुलींची एक हाईट एका ठराविक काळापर्यंतच वाढते. जर आपली ती कंटिन्युअसच वाढ होत असली, कंटिन्युअसच ग्रोथ असली, तर आपण विचार करा, जे 80-90 वर्षाची व्यक्ती आहे त्यांची हाईट किती झाली असती, नाही का? मजेशीर गंमत नाही का? विचार करून केला तर, विचार करून बघितला तर एक छानसं आपल्याला हसायला येणारं सारखं उदाहरण आहे. म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्यांची एक ठराविक काळापर्यंतच ग्रोथ होत असते. प्लांट्स कंटिन्यू टू ग्रो ॲज लॉंग ॲज दे आर अलाइव्ह. पण प्लांट्सच असे आहे की त्यांची वाढ जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत होते. म्हणजे एक डिफरन्स आपण शिकलो. ॲनिमल्सची ग्रोथ, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्लांट्स आले, ॲनिमल्स आले, बरोबर. पण ॲनिमल्सची ग्रोथ ही एक ठराविक काळापर्यंत होते आणि प्लांट्सची ग्रोथ ही जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत त्यांची ग्रोथ होते. मग आता खाली बघा, वी कॅन ऑब्झर्व ग्रोथ इन ऑल ऑर्गन्स ऑफ ॲनिमल्स. आता आपण ग्रोथ प्राण्यांच्या सगळ्या अवयवांमध्ये एकसारखीच होत आहे, म्हणजे सारख्या प्रमाणात होत असते. सारखे म्हणजे नाही, सारख्या प्रमाणात होत असते. सम पार्ट्स ऑफ प्लांट्स ग्रो throughout its lifespan, such as the growth of the tree trunk, the length of a branches and length of a roots. पण बघा, आता आपल्या ग्रोथ ही सगळ्या ह्युमन ऑर्गॅनिझम मध्ये आपण ऑब्झर्व केलं, कुत्र्याची, प्राण्यांची, मांजरीची, आपली माणसांची ग्रोथ ही ऑर्गन्स मध्ये होत असते, ठराविक काळापर्यंत होते. पण वनस्पतीमध्ये ती लाईफ टाईम होते. पण त्याच्यामध्ये कुठे वाढ होते वनस्पतीमध्ये? बघा, त्यांची वाढ होते लाईफ स्पॅन सच ॲज ग्रिफ्ट ऑफ अ ट्रीज ट्रंक, म्हणजे झाडाचं खोड. पहिले बघा, झाड छोटंसं रोपटं असतं, पण ते जसं जसं मोठं व्हायला लागतं त्याचं खोड असं मोठं मोठं व्हायला लागतं. मग आपण बघितलेलं आहे 100 वर्षाचं, 150 वर्षाचं जे झाड जुनं झालेलं आहे त्याची खोडं खूप मोठी मोठी असतात, नाही का? ट्रंक खूप मोठे होतात, म्हणजे त्याच्यामध्ये ग्रोथ होते त्यांची. देन झाडाच्या फांद्या अशा खूप अशा दाट बनत जातात, है ना? झाडाच्या फांद्या ह्या दाट बनत जातात. देन त्यांची मुळं, जी रूट्स आहेत, ते जमिनीवर खोलपर्यंत आतमध्ये जातात. म्हणजेच या सगळ्यांची म्हणजेच काय आहे? ट्रंक आहे, त्याची रूट्स आहे आणि त्यांच्या ब्रांचेस आहे, याच्यामध्ये कंटिन्युअस ग्रोथ होत असते. हे आपण शिकलो. Growth of some organs of the plants occurs for a limited period. For example, increase in size of the leaves. पण झाडांमध्ये असे काही पार्ट्स आहे की त्याच्यामध्ये ग्रोथ ही लिमिटेडच होते. म्हणजे झाडाची पानं, आपल्याला माहिती आहे की झाडाची पानं ठराविकच झाडाची, जर ते आंब्याचं झाड असेल तर आंब्याची पानांचं लेंथ तेवढीच राहणार. असे मोठे हातभर अशी आंब्याची पानं बघितली आहेत का तुम्ही? नाही ना. म्हणजे पानांमध्ये एक लिमिटेडच ग्रोथ होते. म्हणजे या पॉइंटमध्ये आपण काय शिकलो? बघा, या पॉइंटमध्ये आपण काय शिकलो? झाडांमध्ये झाड जोपर्यंत जिवंत आहे त्याच्यामध्ये ग्रोथ कंटिन्युअसच होत असते. मग ग्रोथ कुठे कुठे होते? ट्रंकमध्ये होते, त्याच्या ब्रांचेसमध्ये होते, त्याच्या रूट्समध्ये होते, है ना? पण झाडांची पानं ॲज इट इज ते एक लिमिटेडच ग्रोथ होते, त्याच्यामध्ये होत नाही. हा एक पॉइंट आपण, हे एक कॅरेक्टरिस्टिक्स आपण कोणाचं बघितलं? प्लांट्सचं बघितलं. फाइंड आउट द डिफरन्स in the growth pattern of the trees like people, banyan, bamboo, coconut and mango. आता आपल्याला ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे की आता वेगवेगळे झाडांना तुम्ही ऑब्झर्व करा. मग आता सगळ्यांची पानं एकसारखी दिसतात का? नाही. पिंपळाचं झाड, बनियान, वटवृक्ष, बांबूचं झाड, मग आंब्याचं, नारळाची, ही सगळी झाडं वेगवेगळी असतात आणि प्रत्येकाची पानं, प्रत्येकाची ग्रोथ, सगळं हे वेगवेगळं राहते. Plants produce their own food through the process of photosynthesis. आता आपल्याला माहिती आहे की झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कोणत्या प्रोसेसने? फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण आपण असं म्हणतो त्याला. ॲनिमल्स डिपेंड ऑन प्लांट्स. पण ॲनिमल्स स्वतःचं अन्न तयार करू शकतो का? नाही. आपण प्लांट्सवर डिपेंड राहतो. अँड अदर ॲनिमल्स फॉर देअर फूड्स. आणि अशी काही ॲनिमल्स आहे की ती दुसऱ्या प्राण्यांवर डिपेंड राहते. म्हणजेच एक्झाम्पल बघा, आता
जर आपण हरिण वगैरे बघितले आहे ना, तर हरिण झाले, गाई झाले, हे कोणावर डिपेंड राहतात? प्लांट्सवर राहतात. आणि जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत जसे वाघ, सिंह, जे जंगलामध्ये राहणारे आहेत ते कोणाला खातात? या हरिणांना, आहे ना. मग या जे प्लांट्सवर ग्रो होतात त्या प्लांट्सला खाणाऱ्या ॲनिमल्सला कोणते खातात? जंगली प्राणी खातात. The intake of food resulting into the growth is a characteristic of all living organism. मग आता आपण जे काही अन्न खातो, कोणी वनस्पती खातं, कोणी दुसऱ्या प्राण्यांना खातं. मग आपण हे जे अन्न घेतो म्हणजेच प्राणी आपण सुद्धा एक प्राणीच आहे का? ह्युमन बिईंग ऑल्सो ॲनिमल. मग आपला जे इंटेक घेतो, आपण जे अन्न खातो त्याच्याचमुळे काय होते? आपली ग्रोथ होते. म्हणजेच आपण याच्यामध्ये शिकलो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. पण हे दोन्ही पॉइंट वेगवेगळे आहे. ग्रोथ सगळ्यांची होते पण डेव्हलपमेंट, विकास हा ह्युमन बिईंग मध्ये होतो. इथे बघा, व्हॉट विल हॅपन, आता काय होणार आहे ना. देअर इज अ लार्ज बी हाईव्ह, म्हणजे एक मधमाशीचं पोळं आहे. ऑन अ ट्री ब्रांच, म्हणजे झाडावर एक मधमाशीचं पोळं आहे. सम चिल्ड्रेन लाईट अ फायर अंडर दॅट ट्री, आणि काही मुलं आहेत, थोडीशी बंड मुलं आहेत. मग त्यांनी काय केलं? त्या मधमाशीच्या पोळा जिथे आहे त्या झाडाखाली आग लावली. तर काय होणार? काय होईल तुम्ही सांगा बरं. तुम्ही एक्सपिरियन्स घेतलाय का याचा कधी? आता दुसरं बघा काय आहे. अ हेन अँड हर चिक्स आर पिकिंग ग्रेन्स. म्हणजेच आता चिक्स म्हणजेच काय? आता छोटीशी आता कोंबडी आणि तिची पिल्लं, आता ते काय आहे? दाणे असे वेचत आहेत. अँड अ कॅट ऑर अ स्नेक अप्रोचेस देम, आणि पटकन तेवढ्यात काय झालं? एखादी मांजर किंवा एखादा साप तिथे आला तर काय होणार? काय होईल सांगा बघू. देन थर्ड आहे, वॉटर इज पोर्ड ऑन वन साइड ऑफ अ माउंड ऑफ अ ड्राय सॉइल. म्हणजेच आता एक मातीचा थोडासा ढीग आहे आणि तिथे आपण एका साईडने पाणी टाकलं. अ लाईव्ह अर्थवर्म इज देन प्लेस्ड ऑन द ड्राय सॉइल नियर द मॉइस्ट एज ऑफ द माउंड. आणि काय केलं आपण? एक गांडूळ घेतला आणि तो काय केला? ड्राय जिथे आहे त्या ठिकाणी सोडलं आणि बाजूला आपण पाणी ओतलं पाण्याच्या ढिगाराकडे. मग काय होणार? ते गांडूळ हळूहळू जिथे ओल आहे त्या साईडला जाणार, कारण की त्यांना मॉइस्ट वातावरण पाहिजे असते आहे ना. म्हणून तिथे पाणी पडलं तर काय होणार? ते तिथे जाईल. मेनी पिजन्स हॅव गॅदर्ड ऑन द ग्राउंड नियर अ बिल्डिंग अँड ऑन अ वायर्स. आता बघा, पिजन्स म्हणजे कबूतर. आता खूप सारे ग्राउंड जवळ एक बिल्डिंग आहे किंवा वायर आहे आणि खूप सारे असे कबूतर जमा झाले. सडनली देअर इज अ लाऊड नॉईज ऑफ अ फायर क्रॅकर्स, आणि पटकन असे फटाक्यांचे आवाज यायला लागले त्यावेळेला. मग काय होणार? पटपट पटपट हे सगळे उडून जातील, घाबरून जातील की नाही. सगळे पिजन्स काय करतील? उडून जातील. अ स्मॉल बेबी इन अ क्रेडल फील्स हंग्री ऑर इट्स क्लोथ्स गेट वेट. आता छोटंसं बाळ आहे, पाण्यामध्ये झोपलेलं आहे, त्याला झोपलं आणि आता त्याला भूक लागली किंवा त्याने सू केली तर त्याच्यामुळे त्याचे कपडे ओले झाले. मग काय होईल? काय होणार? ते बाळ रडायला लागेल, कारण की बाळांना तर बोलता येत नाही ना, म्हणून ते रडेल. म्हणजे तीच एक त्यांची लँग्वेज झाली. लोटस बर्ड्स वेअर क्लोज ड्युरिंग द नाईट. आता लोटस बर्ड्स म्हणजेच कमळाची कळ्या, बर्ड्स म्हणजे कळी, ते आहे रात्रीच्या वेळेला ते काय आहे? बंद आहे. आफ्टर अ सनराईज म्हणजे जेव्हा सूर्य उगवेल, सनलाईट फेल अपॉन दोज बर्ड्स, आणि सूर्याची किरणं त्या कळ्यांवर पडली तर मग काय होणार? जशीच सूर्याची किरणं पडली तर ती फुलं, ती कळ्याची काय होतील? फुलं उमलायला लागतील आहे ना. द सनसेट, आता जेव्हा सूर्य मावळेल, मेनी बर्ड्स रिटर्न टू देअर नेस्ट. आता पुष्कळशी पक्षी आपल्या आपल्या घरांकडे, संध्याकाळी आपण हे ऑब्झर्वच केलेलं आहे, पक्षी आपल्या घरट्यांकडे परत जातात. दे स्लेप्ट क्वाइटली ऑन द ट्री थ्रू आउट द नाईट. रात्रभर ते चुपचाप झोपले असतात आपल्या घरट्यांमध्ये. इट इज नाऊ डॉन, आता सकाळ झाली. सकाळ, पहाट, डॉन म्हणजे पहाट झाली. अँड अ रेडिश ग्लो इज विजिबल नियर द ईस्टर्न हॉरिझन, आणि आपल्या पूर्व दिशेला म्हणजे हॉरिझन म्हणजे क्षितिजावर असा एक लालसर रंग दिसायला लागला. म्हणजेच
पहाट आता दिवस निघायचे हे चिन्ह आहेत आणि ते झाले तर मग काय करतील बर्ड्स आपल्याला माहिती आहे लगेच त्यांचा चिवचिवाट सुरू होतो. म्हणजेच दिवस उजाडायच्या आधीच पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होत असतो. हे आपण ऑब्झर्व केलेलं आहे ना. म्हणजे हे कोणाची लक्षणं आहेत सगळ्यांची लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची. मित्रांनो इथे आपला व्हिडिओ खूप लांब होतो आहे म्हणून याचा आपण पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. तर आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि राहिलेला लेसन आपण नेक्स्ट पार्टमध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू.